च्या जडणघडणी ज्यांचं अमूल्य असं योगदान आहे आणि जो खरंच कामाचा माणूस आहे हे त्यांनी त्यांच्या मृत्यू पश्चात सिद्ध करून दाखवलेलं आहे. कारण ज्यांच्यामुळे उभा महाराष्ट्र नव्हे तर देश सुन्न झालेला आहे आणि सर्वसामान्य माणसांना कामाचा माणूस हवा असतो हे त्यांच्या अंत्यविधीवरून सिद्ध झालेलं आहे. असे दादा गेले, परंतु ज्या पद्धतीने त्यांचा मृत्यू झाला त्या तो मनाला अगदी तळागाळातल्या लोकांच्या मनाला चटका लावणार आहे. आता त्यांच्याच पक्षाचे दोघं जण म्हणजे आमचे बंधू अमोलदादा मिटकरी आणि आमच्या भगिनी रुपालीताई ठोंबरे यांनी हा अपघात आहे की घातपात आहे याची चौकशी व्हायला पाहिजे आणि थेट देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आम्ही जाऊन याच्या चौकशीची मागणी करू अशा प्रकारची स्टेटमेंट दिलेली आहे. आता वास्तविक पाहता आपण त्यांचा मृत्यू झालेल्या क्षणापासून आजपर्यंत तुम्ही काय मी काय सगळा महाराष्ट्र सगळा देश त्याचे अपडेट वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून घेत असतो. आता यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते का तर होते. वास्तव सांगणारी लोक आता सगळीजण सांगायला लागलेली आहेत की आम्ही सगळं पाहिलंय की विमान कशा घिरट्या घात होतं, कसा त्याचा आवाज किती वेगळा आवाज येत होता. म्हणजे त्यात तरुणी आहेत, महिला आहेत, वृद्ध आहेत, सगळीजण सांगतायत. म्हणजे प्रत्यक्षदर्शी लोक असं सांगतायत. आता माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्तीला एक 2-4 प्रश्न पडलेले आहेत की मीही कधी कधी विमानात बसते. आता कोचिन टू पुणे एक कनेक्टेड फ्लाईट होती माझी आणि हैदराबादहून पुण्याला आम्ही येत होतो. रात्रीची मला वाटतं 1-2ची वेळ होती आणि आमचं विमान 15 ते 20 मिनिट पुण्याजवळ आल्यावर घिरट्या घालत होतं. हे आमच्या लक्षात येत होतं की अरे तिथंच का आपण येतोय असं लक्षात येत होतं. मग आम्हाला तिथल्या ज्या अटेंडंट आहेत त्यांनी अगोदरच इन्स्ट्रक्शन दिलं होतं की डिरेक्शन की वजह से किंवा त्यांचे काही टेक्निकल प्रॉब्लेम असतील त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला लेट होतोय आणि आम्हाला जवळजवळ 20 मिनिट लेट झालं. 20 मिनिट ते विमान तिथेच घिरट्या मारत होतं. मग आता या विमानात दादाच्या विमानात सफिशियंट फुएल होतं का? तो होतं म्हणून तर एवढा मोठा स्फोट झाला ना. आणि दुसरं असं की व्हिजिबिलिटी. आता व्हिजिबिलिटी होती का नव्हती ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपण दिसतंय म्हणतो, सगळेजण म्हणतात. परंतु तिथले जे प्रत्यक्षदर्शी लोक आहेत जे तिथंच आहेत, ज्यांच्या अगदी काही 1000 मीटरच्या अंतरावर हा अपघात झालेला आहे, ती लोक सांगतात की व्हिजिबिलिटी होती, 8:45 ची वेळ होती आणि पूर्णतः दिसत होतं असं ते सांगतात. त्यामुळे मला व्हिजिबिलिटीचा हा जो इश्यू रेज केलेला आहे तो अगदीच निरर्थक वाटतोय. एव्हिएशन मिनिस्टर त्याच्यावर क्लेरिफिकेशन देतील. त्यांनी आतापर्यंत का क्लेरिफिकेशन दिले नाहीत मला माहित नाही. आता ब्लॅक बॉक्समध्ये सगळं उघड होईल वगैरे वगैरे, पण तो ब्लॅक बॉक्स कुणाच्या ताब्यात जाणार आहे? तो जो सीज होईल ब्लॅक बॉक्स तो कुणाच्या ताब्यात जाणार आहे हाही प्रश्न आहे. आणि या दोघांनी जी मागणी केलेली आहे ती मागणी कुणाकडे केलेली आहे? ज्यांच्या हातातच सगळं आहे, म्हणजे CID आहे, CBI आहे, ED आहे, सगळं ज्यांच्या हातात आहे त्यांच्याकडे ही मागणी केलेली आहे. आतापर्यंतचे जे अपघात झाले ते अपघात कितीही आपण संशय व्यक्त केला, सर्वसामान्य भाबडे लोक संशय व्यक्त जरी केला तरी त्याचं आउटपुट किंवा त्याचं कन्क्लुजन असंच निघतं. एव्हिएशन मिनिस्टर येतात आणि सांगतात वाहिन्यांवर की हा अपघातच आहे, घातपात नाही असं आहे. आता याच्यावर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, परंतु मला वाटत नाही की शासनाकडून याच्यावर क्लेरिफिकेशन देण्याची कुठलीही हालचाल चालू आहे. म्हणजे अगदी त्यात मेंबर किती होते यापासून. पण मला एक प्रश्न पडलाय की ती कागदं जी आहेत ती कागदं त्याला काहीच कसं झालेलं नाही. अगदी आत्ताच कुणीतरी ती कागदं स्वतःहून टाकलीत अशी ती कागदं मला दिसत आहेत. एवढा मोठा स्फोट झाल्यावर मला वाटत नाही बाबा इतकी नाजूक ती त्याची ही असते आणि ती कागदं जळाली नाहीत. हे खरंच सगळंच अनाकलनीय मला वाटतंय. आणि एवढं फ्युएल असताना त्यांनी पुण्याला विमान लँड करू शकले असते किंवा तिथंच घिरट्या मारत बसू शकले असते. अगदी 100 घिरट्या मारल्या असत्या आणि तरी काही त्यांना प्रॉब्लेम नव्हता. हे सगळं असताना माननीय अजितदादासारखा माणूस अशा दुर्दैवी अपघातानं जाणं